आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। सातारा येथे उद्यापासून होत असलेल्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ लेखक पाणिपतकार विश्वास पाटील यांनी आज येथील प्रीती संगमावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले। त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। यावेळी कालिका समूह, शिवाजी उद्यान, विजय दिवस समारोह व विविध संघटनांच्या वतीने संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांचे स्वागत करण्यात आले। हे बघ, कुठल्याही साहित्य संमेलनामधून नाविन्यपूर्ण काय घ्यायचं हे वाचकांनी आणि लेखकांनी ठरवायचं असतं। पण या ठिकाणी मी आलो ते कृष्णा कोयनेचा संगम आहे, हा एक सुंदर परिसर आहे आणि यशवंतराव चव्हाणांचं हे स्मृतीस्थळ आहे आणि मराठीतील एक उत्तम प्रशासक, राजकारणी आणि त्याबरोबर उत्तम लेखक म्हणूनही आपण चव्हाण साहेबांकडे पाहतो आणि त्यामुळं त्यांच्या साहित्याबद्दल मला पहिल्यापासून आत्मीयता आहे आणि त्यामुळं त्यांच्या भागामध्ये आल्यावर, त्या जिल्ह्यामध्ये आल्यावर त्यांना मानवंदना करून आज मी 2-3 ठिकाणी जाऊन आलो। सकाळी मी पत्री सरकारचे निर्माते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या येडे मच्छिंद्र गावी जाऊन आलो। त्यानंतर शेजारी रेटरे हरणाक्षी येथे पट्टे बापूराव कुलकर्णी जे मोठे शाहीर होऊन गेले त्यांना अभिवादन केलं आणि आता चव्हाण साहेबांना। म्हणजे ही या भूमीतली होऊन गेलेली पुढच्या पिढ्यांसाठी स्फूर्तिदायी, ललांभूत ठरावीत अशी ही श्रेष्ठ मंडळी होती आणि त्यामुळे त्यांच्या पवित्र स्मारकांना जाऊन तिथं आपला माथा टेकावा आणि स्फूर्ती घ्यावी यासाठी मी मुख्यतः इथं आलो की चव्हाण साहेब आणि आमचं कुठंतरी एक चांगले ऋणानुबंध आहेत। कारण माझ्या आईचे, माझ्या पत्नीचे मामा बाबूराव खिवळकर हे चव्हाण साहेबांचे मित्र होते आणि बाबूरावांच्या आईकडं चव्हाण साहेब नेहमी यायचे आणि त्या मातेकडून सुद्धा चव्हाण साहेबांची अनेक पत्र मला मिळालेली होती। त्यामधली अनेक पत्र त्यांनी तुरुंगातून, येरवड्यातून, इकडून तिकडून पाठवलेली होती आणि ती पोस्टकार्डावरून पाठवलेली ती पत्र होती आणि बाबूरावांच्या मातोश्री सरस्वतीबाई यांच्याशी पण माझा चांगला, माझ्या लग्नानंतर संबंध आला। तर त्या चव्हाण साहेबांच्या अनेक आठवणी सांगायच्या, जवळजवळ 30-40 पत्र मी त्यांच्या घरामध्ये पाहिलेली आहेत आणि त्या पत्रातली सुद्धा चव्हाण साहेबांची भाषा, म्हणजे एखादा नेता जर उत्तम साहित्यिक असेल तर त्याच्या शब्दातून भाषा कशी स्रवते हे मला त्यातून पाहायला मिळालं आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये फक्त मला असं वाटतं की कुठंतरी आता, म्हणजे मी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झालो म्हणून नव्हे, पण अलीकडं कुठंतरी मला महाराष्ट्रभर मराठी भाषेचा, साहित्याचा, संस्कृतीचा आणि इतिहासाच्या विचाराचा कुठंतरी ऱ्हास होताना दिसतोय आणि ही पडझड वेळेत जर आपण थांबवली नाही तर उद्या खूप वाईट दिवस येतील असं मला वाटतं।